वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची अनुमती तुम्हाला आहे। त्यानंतर जर बघितलं तर गुरु 11 पाचोरा आणि फ्रेंड्स क्लब भुसावळ यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे। गुरुदत्त पाचोरा आणि फ्रेंड्स क्लब भुसावळ यावेळेला ड्राइव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल गॅप भेदला आहे, बॉल गतीने ड्राउन करतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मनीषच्या बॅट मधून चौकार। थँक्यू डीजे। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अझर रावेर यांच्यावरती अजाज रावेर आहेत गोलंदाजी मार्क वरती। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हल्ला चढवला गेलाय। याही वेळेला इनसाइड आउट ओव्हर कव्हर, काय फटका आहे अतिम, जर बघितलं तर अतिउत्तम लाजवाब दैदिप्यमान षटकार। काय फटका होता, ज्या पद्धतीने मनीष यांनी खेळलाय ना, इनसाइड आउट ओव्हर कव्हर, मागचे दोन चेंडू दोन चौकार पाहायला मिळालेत। काय फटका होता, अक्षरशः जणू काही कव्हर्स मध्ये आरसा दाखवला या बॉलला। मनीष परदेशी त्यांच्या सोबतीला मजर अली हे दोन्ही सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले टीम जामनेर उर्दू 11 संघासाठी। अजाजवरती यावेळेला जर बघितलं तर डान्सिंग डाऊन द ट्रॅक लोअर फुल टॉस, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फंबल पाहायला मिळते परंतु बॅकअप लगेच उपलब्ध झालं, त्यामुळे मात्र एक मात्र धाव येईल एका धावेच्या मदतीने। धावसंख्या आता पुढे सरसावते आहे 9 धावेंवरती। 7 ओव्हरचा हा सामना आहे। पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर 3 खेळाडू ठेवण्याची अनुमती आहे। खरं तर बघा, आमची जळगाव टीचर स्पोर्ट्स क्लबची संपूर्ण आयोजन समिती असेल, छोट्या छोट्या गोष्टींवरती ज्या पद्धतीने काम केलंय ना, गेली 4 वर्ष ही स्पर्धा आपल्या भेटीला येते। दर वर्षाला आतुरता प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक शिक्षकांसाठी ही स्पर्धा नक्कीच असतेच, त्यामुळे याही वर्षाला तोच उत्साह पाहायला मिळतोय प्रत्येक खेळाडूंच्या मध्ये। आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर प्रत्येकजण आनंद घेतो या स्पर्धेचा। यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। यावेळेला चांगला फटका आहे, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला बॉल अगदी जातो आहे, हा आसमानी सफरेवरती बॉल 6 धावांसाठी। नक्कीच 6 धावा आल्यात या बॉलवरती, 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 16 वर। यावेळेला जर बघितलं तर राखून टप्प्याचा बॉल होता, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना या बॉलला एक धाव येईल या बॉलवरती एका धावेच्या मदतीने। नक्कीच या ओव्हरची होईल समाप्ती, म्हणजेच की पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतो आहे आणि धावसंख्या धावफलकावरती वेगवान सुरुवात 17 धावा, ज्यामध्ये 5 बॉल 16 धावांची खेळी या पहिल्याच ओव्हरमध्ये मनीष यांच्याकडून पाहायला मिळाली।
तर सुरुवात करत असताना सीताराम सीताराम या दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करतायत. यावेळेला जर बघितलं तर समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. अगदी बॉलरच्या डोक्यावरून हा फटका खेळत असताना मनीष परदेशी. थँक्यू. तर नक्कीच जर बघितलं तर धावसंख्या जरूर या 4 धावेनिशी जाऊन पोहोचते आहे. कारण तर नो बॉल सुद्धा त्यामध्ये आहे. येणारा बॉल नक्कीच फ्री हिट असणार आहे. फ्री हिटची संधी चालून आली आहे. फ्री हिट वरती खरं तर बघा जर झालं तर कुठेतरी गोलंदाजाचंच मरण आहे. मात्र जर बघायचं झालं तर रनआउटच्या रूपातच तुम्हाला विकेट मिळते. फोटा फटका खेळण्याचा चान्स तुम्हाला त्या ठिकाणी असतो. परंतु चुकी सुद्धा गोलंदाजच करतो ना. तर त्यामुळे मात्र कुठेतरी तशा पद्धतीची शिक्षा आहे क्रिकेटमध्ये त्यासाठीची असावी असं माझं मत आहे. कारण फ्री हिट वरती मात्र मोठा फटका खेळण्याची एक फ्री संधी फ्री चान्स त्या ठिकाणी फलंदाजांना असतो. बॅटिंगसाठी आता मझार अली सुद्धा चांगली बॅटिंग करतात. कारण डावखुरी आताचे बॅटर आहेत आपल्या संघासाठी. आज मात्र जर बघितलं तर एका बॉलमध्ये एक सिंगल धाव त्यांच्या खात्यात आहे. 8 बॉल 21 धावांवरती मनीष खेळत असताना यावेळेला पायावरचा बॉल डीपमध्ये फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर सजवलाय मजार यांच्यासाठी. कारण त्यांना माहिती आहे की मजार याच क्षेत्रामध्ये जास्त फटकेबाजी करतात. हीच त्यांची गुड स्ट्रेंथ आहे, स्ट्रॉंग स्ट्रेंथ आहे. त्यामुळे कुठेतरी त्याच फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. त्यामुळे एकच मात्र धाव या बॉलवरती पाहायला मिळते. दुसरा ओव्हर पॉवर प्लेचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. फटका प्रॉपर आहे. फटका जसा खेळला तसा 4 धावांची मोहर त्यावरती लागली होती. येत आहेत मनीष परदेशी यांच्या बॅटमधून या 4 धावा. नक्कीच याही वेळेला बॉल हवेत आहे आणि याही वेळेला बॉल जातोय डीप बाउंड्री लाईन कडे, एक टप्पा सीमारेषा पलीकडे या 4 धावांसाठी. थँक्यू. यावेळेला जर बघितलं जर कट केलाय डीप कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल आत्ता जाईल गॅप मध्ये कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे या 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 36 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. 36 लॉस ऑफ 0. टीम जामनेर उर्दू 11. सुरुवात पॉवर प्लेची जर बघितलं तर वेगवान झाली आहे. एका बाजूला मनीष परदेशी 11 बॉल 33 धावांवरची एक आक्रमक खेळी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक पवित्रा साकारत असताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मात्र चला थोडासा वेट कमी घ्या. क्षेत्ररक्षण करत असताना सजवत असताना थोडासा वेट कमी घ्या. लवकरात लवकर गोलंदाजी करायची आहे कारण टायमर सेट आहे. जर टाइम संपला ना तर तुम्हाला पेनॉल्टी आणि
नक्कीच एक खेळाडू 30 सेट वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे, खूप वेळ बॉल हवेत होता, परंतु यष्टीरक्षक जर बघितलं तर थोडंसं लांबवर पाहायला मिळाले, त्यामुळे मात्र बॉलपर्यंत नाही पोहोचू शकणार आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगलच्या मदतीने या ओव्हरची सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या आता 37 वरती, 37 धावा बिनगडी बाद. जर बघितली तर वेगवान सुरुवात म्हणावी लागेल पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. खरं तर तशाच पद्धतीची सुरुवातीची गरज होती, कारण ती सुरुवात मनीष परदेशी यांनी करून दिली. यावेळेला जर बघितलं तर बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. गिरीश तिथे आहेत, नाही करणार चुकी, आणि या वेळेला मात्र एक मोठा विकेट आपल्या नावी केलाय. मनीष परदेशी बाद, विकेटचं बदन, धक्का क्रमांक 1. तर नक्की आता जुबेर खान आलेत बॅटिंगसाठी. जुबेर खान आणखी एक जामनेर उर्दू 11 संघाकडून आपल्या संघाचा फिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात जर बघितली ना तर सिंगल धावेने झाली, त्यानंतर विकेट अजाज रावेरने मिळवून दिले संघासाठी. यावेळेला जर बघितला तर बॅटची कळा होती, परंतु हा बॉल बघा या वेळेला काय टाकलाय, काय टप्पा पकडलाय अजाज रावेरने. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळला, बॅटची कळा होती, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर होते, त्यामुळे नक्कीच थोडेसे इंटरेस्टिंग पाहायला मिळालं या बॉलवरती घडलेलं जे कृत्य मैदानाच्या आतमध्ये. खरं तर काहीतरी थोडंसं वेगळं पाहायला मिळालंय. प्रेशराईज करण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये अजाज रावेरचा झालाय फलंदाजांसाठी. खरं तर त्याच टप्प्यावरची गोलंदाजीची गरज होती. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, आडव्या बॅटने ऑन साइडला खेचला या बॉलला, हा धमाकेदार सिक्सर. पुन्हा एक वेळ डान्सिंग डाऊन द ट्रॅक, आणखी एक मोठा फटका चढवण्याचा प्रयत्न यावेळेस ओळखलं अजाज रावेरने. अनुभवी गोलंदाज आहे, जर बघितलं ना तर अँगलने बाहेर बॉल वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. डावखुऱ्याचा हा गोलंदाज. नक्कीच जर बघितलं तर याही वेळेला बॉल हवेत आहे, कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक, बॉल पर्यंत नाही पोहोचणार. जुबेर खानच्या बॅट मधून या ओव्हर मधली ही दुसरी बाउंड्री पाहायला मिळते. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ पहिल्या डावातला समाप्त. 47 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम जांभळे उर्दू 11 गोलंदाजी मार्कवरती आता नवीन गोलंदाज मला असं वाटतं RK आहेत. पहिलाच बॉल जर बघितला तर ऑन साइडला त्या ठिकाणी फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत याच फटक्यासाठी. थँक्यू. चला फलंदाजांनी लवकर दाखल व्हायचंय, वेळ कमी घ्या. ज्यावेळेला विकेट पडते 30 यार्ड वर्तुळाच्या जवळ येईपर्यंत फलंदाजांनी दुसऱ्या फलंदाजाने तयार राहायचंय, जेणेकरून वेळ वाचेल. कारण वेळेचं फार महत्व आहे आजच्या दिवसामध्ये, कारण तर सामन्याला थोडीशी वेळाने सुरुवात झाली. ज्या निर्धारित वेळेवर सामने सुरू व्हायचे होते त्या वेळापेक्षा अधिक आपण या ठिकाणी वेळानंतर थोडेसे देरीनंतर सामने सुरू केले.
त्यामुळे थोडासा उशीर आपल्याला या सामन्यांसाठी होऊ शकतो संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यामुळे अंधार पडण्याच्या अगोदरच आपल्याला सर्व सामने संपवायचे. आजच्या दिवसाचे जे निर्धारित सामने आहेत ते लवकरात लवकर आपल्याला संपवायचे. त्यामुळे आपली वेळेची बचत फार गरजेची आहे. आपलं सहकारी अपेक्षित असणार आहे आजच्या दिवसात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती रामेश्वर कांडे यांनी विकेट आपल्या नावे केली आहे. धक्का क्रमांक दुसरा 47 धावांवरती लागत असताना मॅच मध्ये पहिल्या डावातला खेळ हनान आले आहेत. पहिलाच बॉल आउट. या वेळेला जर बघितलं तर बघूयात नक्कीच बॉल हवेत होता. विकेट किपर बॉल पर्यंत आले होते परंतु डॉट बॉल येईल. 47 धावा 47. यावेळेला पुन्हा एक वेळ शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये धाव येते. जसा जसा हा सामना समोर चाललाय जर बघितलं तर पहिल्या काही ओव्हर्समध्ये मनीष जितपर्यंत बॅटिंगसाठी खेळपट्टीवरती होते मोठे फटके येत गेले. त्यानंतर मात्र थोडासा मोठ्या फटक्यांवरती थोडासा अंकुश लावला गेला. याही वेळेला थोडासा फुलरलेनचा बॉल ऑन साईडला. एक मात्र दिशा गेली गेली आहे एका धावेसाठी. एक धाव कंप्लीट. 49 धावांवरती धावफलक पुढे सरसावत आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम जामनेर उर्दू 11 समोरच्या दिशेला बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते. कॅचिटचा कॉल आहे. कॅच संपन्न झालाय. धक्का क्रमांक 3 लागोपाठ लागत असताना टीम जामनेर उर्दू 11 संघाला 3ऱ्या गड्याचा पतन. एकोणपन्नास धावांवरती 3 महत्वाचे गडी बाद झाले. लागोपाठ रामेश्वर यांनी या ओव्हरमध्ये 2 मोठे हादरे दिले टीम जामनेर उर्दू 11 संघाला. देखा जाए तो अच्छी गेंदबाजी हुई है अब तक इस मुकाबले में. पहले इनिंग का खेल चलता हुआ ऑन साइड पर इस गेंद को खेला है. जिस तरह से गेंद को वापस करेंगे फील्डर वहां एक रन कंप्लीट हो चुका था. अब इसी एक रन के साथ 4 ओवर का खेल समाप्त हुआ है और 4 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 50 यानी कि 50 रनों पर 3 विकेट के नुकसान पर टीम जामनेर उर्दू 11. दर्शकों आप देख रहे हैं जड़गांव टीचर स्पोर्ट्स क्लब इनके द्वारा आयोजित शिक्षक क्रिकेट चषक 2025 का ये क्रिकेट का महासंग्राम. बीच मैदान के अंदर 2 टीमें, 2 टीमों के बीच में ये भिड़ंत देखने को मिल रही है. एक तरफ निसर्ग राजा, उनके खिलाफ जामनेर उर्दू 11. तक देखा जाए तो सारिक अंसारी बल्लेबाजी के लिए स्ट्राइकिंग पर. आड़े बल्ले से बड़ा शॉट खेलना चाहते थे, विकेट आ सकती है लेकिन इस बार कैच ड्रॉप होता हुआ. गिरीश वहां मौजूद थे. देखा जाए तो इस पहली इनिंग में गिरीश इन्होंने अच्छे कैच लपके लेकिन इजी कैच था. इजी कैच टेकन करना चाहिए था उन्होंने लेकिन देखा जाए तो कैच हाथों से लपक गया है. इस बार देखा जाए तो अच्छा शॉट कवर्स के दिशा में, यानी कि जिस तरह से इस शॉट को खेला है 4 रन मिलेंगे. थैंक यू डीजे. 4 रनों के साथ अब रन संख्या जाकर पहुंचेगी 55. पिछले एक बार सीधे बल्ले से इस शॉट को किया है. वहां पर फील्डर मौजूद. जब तक इस गेंद को वापस करेंगे
एक रन कंप्लीट हो चुका था दोनों बल्लेबाजों के द्वारा। अब रन संख्या 56 रनों पर जाकर पहुंची है। 3 विकेट के नुकसान पर रन संख्या 56 रनों पर। इस बार भी बड़ा शॉट खेलना चाहते थे, लाउड अपील, और ये डॉट गेंद रहेंगी। बिंदी गेंद डालने में सफल रहे अब गेंदबाज युवराज, क्योंकि देखा जाए तो एकमात्र बाउंड्री आई है इस ओवर में। देखना चाहेंगे इस ओवर को किस तरह से खत्म करेंगे। बड़ा शॉट खेलने का प्रयास, अलॉन्ग द कारपेट शॉट हम पुल किया है। गिरीश वहां पर मौजूद, बॉल को वापस करेंगे, तब तक एक रन कंप्लीट हो चुकी है। यानी कि इस एक रन के साथ 5 ओवर का खेल इस पहले इनिंग में समाप्त होता हुआ और रन संख्या 57 रनों पर 3 विकेट के नुकसान पर टीम जामनेर उर्दू 11। यानंतरचा होणारा सामना फ्रेंड्स क्रिकेट क्लब भुसावल, तर त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त 11। या दोन्ही संघांचे कॅप्टन आणि संपूर्ण टीम। कॅप्टन कृपया टॉस साठी या। ओ इस बार बड़ा शॉट खेला है, आक्रामक रवैया अपनाते हुए इस बार शारिक अंसारी। शारिक अंसारी के बल्ले से आते हुए मैक्सिमम सिक्सर। क्या शॉट था शारिक अंसारी इस बार। फिर से एक बार उसी प्रकार का शॉट खेलना चाहते थे। इस बार जानते थे गेंदबाज कि किस टिप्पे के गेंदबाजी पर मुझे कम से कम रन खर्च करने पड़ेंगे। इस बार भी आगे खेला है और इस बार ताकत नजाकत के साथ ये आता हुआ शारिक अंसारी के बल्ले से मैक्सिमम दूसरा सिक्सर। क्या बल्लेबाजी हो रही है। ये शॉट जिस तरह से खेला है शारिक अंसारी, बताते हुए अब तक कि मैं अभी बल्लेबाजी के लिए मौजूद हूं, जब तक विकेट पर मौजूद हो इसी तरह के बल्लेबाजी में शॉट्स देखने को मिलेंगे। इस बार भी टॉपेज हुआ है, विकेट आ सकता है, लेकिन नो मैंस लैंड में जाकर गिरेंगे ये गेंद। यानी कि एक रन के साथ रन संख्या अब 70 रनों पर जाकर पहुंची है। रामेश्वर जिन्होंने बैक टू बैक विकेट अपने नाम किए थे, इससे पहले का ओवर हमें देखना होगा, यदि देखा जाए तो बैक टू बैक विकेट अपने नाम किए थे, लेकिन इस बार देखा जाए तो इस ओवर में 2 सिक्सर लगा चुके हैं शारिक अंसारी। इस बार जुबेर खान नजाकत से इस शॉट को कंप्लीट किया है और 4 रन मिलेंगे। इन 4 रनों के साथ थैंक यू। इस बार भी अच्छा शॉट है, प्रॉपर टाइमिंग के साथ देखना होगा। सिक्सर, अंपायर का फैसला सिक्सर। तर 6 ओव्हरचा खेळ पहिल्या डावातला समाप्त। 80 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। शेवटचे 6 बॉल, चला तोरा करा, थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे आपल्याला, विनंती। तर यानंतरचा होणारा सामना फ्रेंड्स क्लब भुसावल त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त 11। दोन्ही संघाचे कॅप्टन, चला आपणास विनंती, कृपया लगेच आपण या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे। यावेळेला मात्र पहिलाच बॉल, नो बॉल, प्लस 6 धावा।
फ्री हिट नो बॉल आणि येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. नो बॉल वरती 7 धावा आले. धावसंख्याचा 87. गोलंदाजी मार्क वरती मयूर पाटील पाहायला मिळतील. चला थोडासा सुरू करा. फ्री हिट आहे. येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. स्ट्रायकिंगला शारिक अन्सारी. शारिकचा हाई बॉल फुल टॉस आहे. फुल टॉस बॉल वरती प्रहार आहे. प्रहार चढवलाय आणि या 6 धावा प्राप्त केलाय. थँक्यू. याही वेळेला बॉल हवेत. याही वेळेला बॉलला पाठवलंय डीप लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. शारिक अन्सारीच्या बॅटमधून 6 धावा. यावेळेलाही बघितलं तर नक्कीच 4 धावा येतील या बॉलवरती. पहिल्या 2 बॉलवरती 3 बॉलवरती 3 षटकार 1 चौकार. आणखी एक वेळ ऑन साईडला भिरकावून दिला या बॉलला. 6 धाव्यांसाठी. थँक्यू. आणि या वेळेस मात्र विकेटचं पतन. आरकेच्या हातामध्ये कॅच पकडला गेलाय. थँक्यू. शेवटचा बॉल असणार आहे. चला दोन्ही फलंदाजांनी लगेच मैदानावरती खेळपट्टीवरती दाखल व्हायचं आहे. तर शेवटचा बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती 109 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अझरुद्दीन शेख आले तर बॅटिंगसाठी शेवटच्या बॉलसाठी. एवढ्याला बॉल हवेत. विकेट येऊ शकते. खूप स्पीड बॉल हवेत आहे. कॅच पकडला गेलाय. लागोपाठ 2 चेंडू 2 विकेट आल्यात. थँक्यू. पाटील सर टॉस. तर टॉस होतोय त्या ठिकाणी. एका बाजूला आहे टीम फ्रेंड्स क्लब भुसावल त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त 11. या 2 संघांमध्ये या ठिकाणी टॉस पाहायला मिळतोय आपल्याला.
संपूर्ण JTSC परिवाराच्या वतीने
25चा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला, पंचासोबत कोणी वाद घालू नका. पंचाचा निर्णय जो आहे तो अंतिम आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी केलेली होती, तिसऱ्या पंचाने चेक केलाय. चला, क्षेत्ररक्षण सजवा आपलं लगेच, आपणास विनंती आहे सर, कारण पंचाने दिलेला निर्णय अंतिम असणार आहे. येताय 4 धावा. यावेळेला जर बघितलं तर एक डॉट बॉल त्या चौकारानंतर पाहायला मिळतोय. स्नोद्दीन शेख, यावेळेला फुलर लेनचा बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. कॅच पकडला गेलाय. मौलाना फरार रावेरचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन, आणि मौलाना फरार मैदानाच्या बाहेर. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. आता जर यावेळेला बघितलं तर विकेट, मोठी विकेट आली आहे. मौलाना फरहान रावेर, जे की एक जर बघितलं तर सलामीचे फलंदाज जाणले जातात. पॉवर प्लेच्या काही ओव्हर्समध्ये धावांसाठी त्यांना मात्र चालतं केलं. पहिल्या विकेटचं बदल 9 धावांवरती. चला, लवकर सामना सुरू करा, वेळ कमी घ्या. यावेळेला जर बघितलं तर ड्राईव्ह केलाय, प्रॉपर फटका. जणू काही यावेळेला नक्कीच लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचल्यात. तोपर्यंत मात्र एकच मात्र सिंगल धाव येईल या बॉलवरती. धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे 10 धावेंवर. 10. आणखी एक वेळ फटका चांगला आहे. लोअर फुल टॉसला चढवल्या गेल्या हल्ला, आणि बॉल जातोय डीप स्क्वेअर बनवण्याच्या पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 14 विदाऊट जर बघितलं तर नक्कीच एक गडी बाद झालाय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा.
प्रेक्षको स्वागत आहे आपलं. दुसऱ्या डावातला खेळ चाललाय आणि खरं तर 110 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलंय, मोठं आव्हान उभारलंय टीम जामनेर उर्दू 11 संघाने टीम निसर्गराजा संघासमोर. खरं तर तुम्हाला वेळ लिमिटेड ओव्हर आहेत आणि लिमिटेड ओव्हरमध्ये तुम्हाला लिमिटेड टाइम सुद्धा आहे. कॅप्टननी थोडंसं लक्ष द्यायचं आहे, वेळ कमी घ्या आणि पंचांनाही विनंती, त्यांचा जो टायमर आहे तो टायमर सेट ठेवा. जसा टाइम संपेल 3 धावांची पेनॉल्टी आणि एक खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना या बॉलला अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचल्यात. म्हणजेच की जर बघितलं तर एकच मात्र धाव येईल या बॉलवरती. दुसरा ओव्हरचा म्हणजेच की पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जरूर, परंतु पॉवर प्लेमध्ये जशी पाहिजे तशी सुरुवात त्या ठिकाणी मौलाना त्या ठिकाणी करत होते, परंतु या अगोदर याच्या षटकामध्ये त्याची विकेट पाहायला मिळाली. वाईडचा इशारा पंचांचा, वाईड पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा जोडला जाईल धाव फलकावरती. ड्राईव्ह केलाय, प्रॉपर फटका, प्रॉपर क्रिकेटिंग फटका. तर या वेळेला मात्र बॉलला पाठवलं गेलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. थँक्यू. आडव्या बॅटने डीप स्कोर लेग, शॉर्ट स्कोर लेगच्या डोक्यावरून डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखी एक चौकार. याही वेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका, फटका चांगला आहे. बॉल, या बॉलवरती मिळतील एकूण 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 28 धावांवरती. 32 बॉल, 82 धावांची गरज इथून आहे. मागच्या 3 बॉलवरती 3 चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. मागच्या 3 बॉलमध्ये 3 चौकार लगावलेत रामेश्वर कांडे यांनी. पहिला जर इनिंग मध्ये बघितलं तर चांगली गोलंदाजी केली, आता बॅटिंग सुद्धा त्याच पद्धतीची अव्वल दर्जाची करत असताना यावेळेला सडा फुलरेचा बॉल ऑफसाईडला शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये हलक्या हाताने मात्र दिशा दिली आणि एक धाव सहजतेने प्राप्त केली दोन्ही फलंदाजांनी. म्हणजेच की एका धावेच्या मदतीने 29 धावांसंख्या जाऊन पोहोचते आहे. शेवटचा बॉल असणार आहे पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरचा, ज्याला पूर्ण करतायत खान हनान. फुल टॉस होता आणि निराश असतील फलंदाज या वेळेला, कारण या बॉलला जसं पाहिजे त्या ठिकाणी दिशा देऊन खेळू शकले असते. या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम निसर्ग राजा. यावेळेला रिव्हर्सिव्हचा फटका चांगला सजवलाय. पहिलाच बॉल रामेश्वर यांच्या बॅटमधून 4 धावांसाठी.
थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा, 33. लॉस ऑफ 1 निसर्ग राजा. यावेळेला थोडासा पायावर टाकलेला बॉल ऑन साईडला एक मात्र दिशा दिली या बॉलला. आणि ज्या पद्धतीने बॅटिंगची गरज आहे या दुसऱ्या डावात त्या पद्धतीचा बॅटिंगचा प्रयत्न चाललाय. करंट जर बघितलं रन रेटचा 14.57चं, त्यानंतर रिक्वायर्ड रन रेट जर बघितलं तर 16.29च्या सरासरीने धावा संख्या करावी लागेल. 28 बॉल आणि 76 धावींची गरज आहे. 28 बॉल आणि करायच्या 76 धावा. आणखी एक वेळ थोडासा जर बघितलं तर पायातला बॉल होता ऑन साईडला. पायावरच्या बॉलला मात्र एका धावेसाठी खेळून काढलंय रामेश्वर यांनी. आणि म्हणजेच की आता जर बघितलं तर मोहम्मद अख्तर येथील बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला. प्रत्येक ओव्हरमध्ये जर बघितलं तर 2 मोठे फटके, 2 मोठे षटकार किसना अत्यंत गरज आहे, नितांत गरज असणार आहे. इथून जर या सामन्यामध्ये पुन्हा एक वेळ पलटवार करायचा असेल टीम निसर्ग राजा संघाला. टॉप एज बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते परंतु कोणताही क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली तोपर्यंत मात्र पोहोचणार नाही. एक मात्र धाव येईल या बॉलवरती. आर के म्हणजेच की रामेश्वर कांडे बॅटिंग चांगली करतात. मागच्या 8 बॉलमध्ये 23 धावांची खेळी त्यांची पाहायला मिळते आहे. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होईल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतो आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती माफी असावं नाही, 1 बॉल बाकी आहे. नक्कीच 1 चेंडू शेष आहे. तर नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 36 धावा, 36. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. फिल्डर बॉलच्या खाली पकडला गेलाय झेल आणि यावेळेला मात्र मोहम्मद अख्तरचा संपवलाय खेळ. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चला चला थोडासा सामना खेळता ठेवा, वेळ कमी घ्या. असौद्दीन शेख गोलंदाजी मार्कवरती आहे. 4थ्या ओव्हरची सुरुवात. सरासरी जर बघितलं तर 18.50च्या सरासरीने धावसंख्या इथून करायची आहे. रिक्वायर्ड रन रेट 18चा. 24 बॉल 74ची गरज. पहिलाच बॉल रिव्हर्सचा प्रयत्न. त्या ठिकाणी डीप जर बघितलं तर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला रिव्हर्स स्विचसाठी शॉर्ट थर्डमॅन ठेवलाय, त्यामुळे मात्र एकही धाव येणार नाही या बॉलवरती. खान मकीम आले आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. रामेश्वर कांडे आर के स्ट्रायकिंगला 9 बॉल 23 वरती आर के खेळत असताना हा बॉल जर बघितला तर नो बॉल म्हणजेच की येणारा बॉल फ्री हिट. कारण जर बघितलं तर पिचिंग जर बघितलं तर विकेटच्या अगदी बाहेर पाहायला मिळाले, त्यामुळे पंचांनी या बॉलला नो बॉल घोषित केले. धावसंख्या आता धावफलकावरती 37 धावा. 37.
प्रीट वरती मोठा फटका आलाय आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देत हा येतोय आरकेच्या बॅट मधून मॅक्झिमम सिक्सर. धावसंख्या फलकावरती 43 धावा 43. पुन्हा एक वेळ फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातो एक टप्पा उसळी खात वेगाने ट्रॅव्हल करत सीमारेषा पलीकडे या 4 धावांसाठी. यावेळेला नो बॉल आणि येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. चुकी केली आहे गोलंदाजाने आणि चुकी नक्कीच महागात ठरेल येणाऱ्या बॉलवरती, कारण फ्री हिट वरती आता आरके मैदानाच्या आतमध्ये नजरा रोखून आहे. येणारा बॉल संधी. यावेळेला जर बघितलं तर ऑन साइडला थोडासा फुल्लर लेनचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक MD अझर त्या ठिकाणी आहेत. बॉलला परत करतील तोपर्यंत या फ्री हिट वरती मात्र एकच धाव येईल. यावेळेला जर बघितलं तर ऑन साइडला मात्र दिशा दिली या बॉलला, म्हणजेच की धावसंख्या फलकावरती 50 धावेंवरती जाऊन पोहोचते. 50 धावा 19 बॉल आणि 60 धावेंची गरज. समोरच्या दिशेला जणू काही आरसा दाखवला या बॉलला. रामेश्वर कांडे आरकेच्या बॅट मधून हा धमाकेदार सिक्सर. काय फटका होता बघा. ऍक्शन रिप्ले मेगा स्क्रीनवरती लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून. समोर टाकलेल्या बॉलला दिशा आणि आरसा दाखवलाय. ओव्हर दी बॉलर हेड षटकार. हॅलो, स्कोर सांगून द्यायचा आहे, स्कोर अपडेट करायचा आहे. आता करायचे आहेत 18 बॉल आणि 54 धावा. 18 चेंडूंमध्ये 54 धावांची आवश्यकता. यावेळेला जर बघितलं तर बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते आणि नक्कीच विकेट आली आहे.
17 बॉल मध्ये आता 54 धाब्यांची गरज आहे, कारण विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. अजाज आले आता बॅटिंग साठी. अजाज रावेर. चला चला लवकर, थोडासा वेळ कमी घ्या. आणखी जर बघितलं तर डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 22 पंचाकडे मागणी आहे. तिसरे पंच इनॅक्शन असतील बघायचं आहे. स्टंपिंगची मागणी आहे. अझर सर रावेर या ठिकाणी बॅटिंग साठी आले आहेत आणि काहीतरी इंटरेस्टिंग मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळते आहे. तर विकेटचं पतन, विकेट आहे. आऊट झाले आहेत यावेळेला अझर सर रावेर. तर धक्का क्रमांक यावेळेला नक्कीच मोठा लागतोय टीम निसर्गाच्या संघाला. पंधरा बॉल मध्ये 54 धाव्यांची गरज आहे. 15 मध्ये करायच्या आहेत 54 धावा. 15 बॉल 54 धाव्यांची गरज. यावेळेला जर बघितलं पायावरचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तेवढ्याच चांगल्या अव्वल दर्जाचं पाहायला मिळालं. परंतु कौतुक करेल मी फलंदाजाचा, ज्या पद्धतीने पायावरच्या बॉलला मात्र दिशा दिली आहे आणि धावा कंप्लीट केल्या एकूण 2 संघासाठी. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या आता 58 वर जाऊन पोहोचते. 14 बॉल 52 धाव्यांची इथून गरज आहे. हरिश्चंद्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल कलात्मक फटका खेळताना पाहायला मिळाले. यावेळेला जर बघितलं तर ऑन साईडला डीपमध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. तोपर्यंत या बॉलवरती काही धाव आपल्याला पाहायला मिळणार नाही. निर्धाव चेंडू पाहायला जरूर मिळेल, कारण आता 13 बॉलमध्ये 52 धाव्यांची गरज आहे. 13 मध्ये करायच्या 52 धावा. डाऊन दी लेग पंचांचा इशारा. इट्स वाईड बॉल, म्हणजेच की अवंत धाव जोडली जाईल. 59 धाव्यांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 13 बॉल 51 ची इथून गरज आहे. 13 मध्ये करायच्या 51 धावा. चला चला, थोडासा लवकर सामना खेळता ठेवा. आपल्याला जर बघितलं तर पुढच्या 2 तासांमध्ये 3 सामने संपवायचे आहेत, त्यामुळे त्याकडेही लक्ष असू द्यात. यावेळेला बॉल हवेत आहे. विकेट काही ठिकाणी येईल का, कारण कॅच या ठिकाणी ड्रॉप जरूर होतोय, परंतु या ठिकाणी 1 धाव 2 धावा कंप्लीट होत आहे का ते सुद्धा बघण्यासारखं आहे. परंतु नाही, विकेट आहे पाहायला मिळते आहे. विकेट
5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 59 धावा. 12 बॉल 51ची इथनं गरज आहे. 12 मध्ये करायच्या आहेत 51 धावा. चला लवकर थोडासा लवकर क्षेत्ररक्षक आपल्या जागेवर जा. गोलंदाजांनी लवकर गोलंदाजी ट्रॅकवरती जायचं आहे कारण अधिक वेळ आपण घेतलाय. अर्धा तासाचा वेळ जास्त 30 मिनिटांच्या वर वेळ झाला या दुसऱ्या डावामध्ये. विनंती आहे थोडासा वेळ कमी घ्या. यावेळेला जर बघितलं तर डॉट बॉलने सुरुवात होत असताना या 6व्या ओव्हरची षटक क्रमांक 6 ची डॉट बॉलने सुरुवात होते. तर या ठिकाणी नो बॉल. येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. येणारा बॉल फ्री हिट. फ्री हिटची संधी. तर तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. तर बघायचं आहे तिसऱ्या पंच इन ऍक्शन असतील. व्हाईट बॉल. या ठिकाणी तिसऱ्या पंचाने यावेळेला व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. म्हणजेच की यावेळेला बॉल हवेत आहे. नक्कीच जर बघितलं तर बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते. विकेटचं पतन आणि नक्कीच सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू 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 डीजे. तर नक्कीच थोडासा वेळ कमी घ्या. आपल्याला वारंवार सूचना करतोय आम्ही टीम जामनेर उर्दू 11. यानंतरचा जो सामना होईल ना तुम्हाला पेनॉल्टी घेऊन खेळावं लागेल. जामनेर उर्दू 11 यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला पेनॉल्टी घेऊन खेळावं लागेल कारण अधिक वेळ आपण घेतलाय. आपण वारंवार आमच्या सूचनांचं पालन करत नाही आहात. जर यावेळेला बघितलं तर बॉल हवेत आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहेत. जरूर जर बघितलं तर 61 धावांवरती आता गरज आहे. 9 बॉल आणि 49 धावा. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आहे. मनीष त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मनीष यांचं पाहायला मिळेल आणि बॉलला तेवढ्याच ताकदीने परत सुद्धा केलं. 8 बॉल 48 धावांची गरज. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर डॉट बॉल पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असणार आहे 6व्या ओव्हरचा. म्हणजेच की आता 7 बॉल आणि 48 धावांची गरज.
जर बघितलं तर फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंगने बॉल पाठवलाय. थँक्यू थँक्यू. तर नक्कीच सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने 5 बॉल आणि 38 धावांची गरज. बॅटची कडा आहे, बॅटची कडा आहे. पंच या ठिकाणी नक्कीच ओके. तर ऍक्शन चेक करायची आहे. तर नो बॉल आहे. चला भुसावळ आणि पाचोरा दोघं संघांनी तयार राहायचंय. कृपया विनंती आहे, आपल्याला 3 सामने अजून घ्यायचे आहेत, नाहीतर मग आपल्याला सामन्यांची षटकं कमी करावी लागतील. विनंती आहे. भुसावळ आणि पाचोरा, गुरु 11 पाचोरा, ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी लगेच मैदानात यायचं. त्यावेळेला मात्र विकेट जरूर घेतली आहे, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आहे. तर लेग बाईटचा पंचांचा इशारा. 2 बॉल बाकी आहेत आणि नक्कीच यावेळेला जर बघितलं तर फटका चांगला आहे आणि हा सामना नक्कीच या षटकाराने संपलाय आणि सामना जिंकलाय टीम जामनेर उर्दू 11 संघाने. चला भुसावळ क्षेत्ररक्षण, भुसावळ संघ लगेच. गुरु 11 पाचोरा, आपले फलंदाज पाठवायचेत. क्रिक हिरोजला अपडेट करा.